मसाजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली। या विरोधात पायल तिवारी फाउंडेशन, बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीनं बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्याही पाठवल्या। तसेच महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। या राज्यात महिला, लहान मुली सुद्धा सुरक्षित राहू शकत नाहीत। बीडमधील प्रकरणामध्ये आरोपी अजूनही सापडलेले नाहीत, त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। ज्या पद्धतीने सरपंच देशमुख यांना मारले गेले याचा यावेळी निषेध करण्यात आला। यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली। या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी केलं। या निषेध आंदोलनात शोभा पनीकर, सोनिया ओहाळ, सुनीता नेमूर, रजिया बल्लारी, बेबी राऊत, पपिता सोनवणे, मनीषा गायकवाड, भारती लोंढे, इंदू ओहाळ, मुक्ता बोरकर, मीना तापकीर, झुंजी जाधव, पुतळाबाई आडागळे, सुवर्णा माने, डावरेताई या महिला सहभागी झाल्या होत्या। आज आम्ही इथे सर्व महिला सुरक्षा, आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय। आम्ही एक पत्र लिहिले, अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिले की आज बीडचा बिहार कोणी केलाय, आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि 22 दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही। त्या माणसाला क्रूरतेने अतिरेकी पद्धतीने मारल्या गेलंय, अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही। 7, 8, 10, 15 जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या कराड मिळत नाही। वाल्या कराडच्या फोनवरनं धनंजय मुंडेंना 16 फोन गेलेत का, कशासाठी? मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे? या बीडचा बिहार कोणी केलाय? प्रत्येकाला रिव्हॉल्वरचं लायसन कसं मिळतंय, का मिळतंय? तेव्हा भाऊ काहीतरी करा आज, म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना। तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा। बांगड्या कमजोरी नाहीये, पण बायका बांगड्या ज्या आहेत त्या बायकांचं सौभाग्य लेणे ते तुम्हाला आम्ही पाठवतो। आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील, म्हणून आम्ही अमित शहा आणि देवेंद्र भाऊ फडणवीस बांगड्या पाठवतो या पत्रात।